हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला अळूवडी दाखवणार आहे। मी अशी ही पानं आणलेली आहेत, अशी छोटी छोटीच भेटलेली आहे। त्यांना धुवून या टोपलीमध्ये अशी नितळ ठेवलेली आणि त्याचा हा काठ काढून टाकलेला आहे। साफ करून मी अशी टोपलीमध्ये ठेवलेली आहे नितळ। इथे मी 2 वाट्या बेसन घेतले। आपल्या क्वांटिटीप्रमाणे आपण बेसन घ्यायचं। तीळ, चिंच, लसूण, मीठ, हळद आणि मसाला आणि आपल्याला मी हे ना जिरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर सगळं याचा मोठासा ठेसा असा बनवलेला आहे। तर मी हे सगळं मिक्स करते। आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। ह्या पिठामध्ये तांदळाचं पीठ पण टाकायचं, पण मी दळतानाच तांदळाचं पीठ तांदूळ पण याच्यामध्ये दळून आणलेले असतात माझे नेहमी, म्हणून मी तांदळाचं पीठ असे वरून वापरत नाही। तर मी सगळं जिन्नस ह्याच्यामध्ये घालते। हळद, आपल्यामध्ये ह्याच्यामध्ये 2-3 मिरच्या वाटलेल्या आहेत, त्याप्रमाणे आपण हे घालायचं। लाल तिखट घालायचं तुम्हाला जसं पाहिजे तसं, कारण की मी आधी मिरची पण वाटलेली आहे। चवीपुरतं मीठ, तीळ चांगले घालायचे। तीळ चांगले दाताखाली आले की छान वाटतं। मग तीळ असे चांगले आपल्याला आवडीप्रमाणे असे 2 चमचे तरी घालायचे। आणि हे आपलं वाटण, हे जिरं, लसूण आणि 2-3 मिरच्या, कोथिंबीर असं मी याचा ठेसा बनवलेला आहे, असं जाडं मोठं। हे बस असं चांगलं जर जिरं पण घालायचं, छान वास येतो। तर आपल्याला सगळं हे करायचं। मी चिंच भिजत टाकले। कोण लोक चिंचेच्या पाण्यामध्ये गूळ पण टाकतात, पण मी गूळ वापरत नाही, म्हणजे आमच्याकडे आवडत नाही म्हणून। आता मी या चिंचेच्या पाण्यात आधी हे हे सगळं असं हलवूनच घेते, हातानेच हे करून घेते। असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला आपलं चांगलं असं हे करून घ्यायचं आहे। चिंचेच्या पाण्यामध्ये आपल्याला चांगलं असं कोळ हे करायचं। पाहिजे आपलं दुसरं पाणी घालू शकतो। आपल्याला जास्त जाड पण ठेवायचं नाही आणि पातळ पण करायचं नाही, असं सरसरीत करायचंय। आपल्याला पाहिजे अजून थोडं याच वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि चांगली अशी चिंच हे करून याच्यात अजून चांगली चिंच आहे, तेच पाणी आपल्याला वापरत जायचंय। आपल्या फक्त क्वांटिटी प्रमाणे हे घ्यायचं। मस्त असं चिंचेचे ना हे काय असेल तर काढून टाकायचं, हाताने चांगलं मिक्स करायचं, छान होतं। अजून हे जरा असं हे पाण्याला लागेल असं सरसरीत करायचं चांगलं। असं मी असं अजून चांगलं हे करते। चिंच चांगली घालायची, काय काय अळूला ना खाज येते, म्हणून अळू पण कुठच्या जातीचे असतात। आपण थोडे आणि अळूवडी करताना काळ्या दांड्याचीच अळूवडीची करायची। अळू घेतानाच बघून घ्यायचं, त्याचा देठ काळा पाहिजे। तर आपल्याला असं हे चांगलं हे असं सरसरीत झालेलं आहे, म्हणजे असं पटापट असं लावता आलं पाहिजे। आपल्याला एवढं सरसरीत करायचं, जाड पण करायचं नाही। जाड केलं की कशाशी असं दाटतं ते। कोणाला गूळ पाहिजे असेल तर गूळ पण घालायचं, म्हणजे आवडीवर आहे, घातला तरी छान लागतं, पण माझ्याकडे नाही ते आवडत म्हणून मी नाही घालत। असं आपल्याला हे सरसरीत करायचं आहे, असं बस एवढीच क्वांटिटी ठेवायची। तर मी हे लावायला घेते। हे पान आपल्याला हे चांगलं असं मी नितळ ठेवलं होतं, आता आपल्याला ह्या उलट्या बाजूने लावायचं। असं चांगलं दाबून घ्यायचं। हे मी चांगल्या शिरा काढलेल्या आहेत त्याच्या। आता मी असं
असं असं एकसारखं लावायचं, जाड मोठं लावायचं नाही, एकसारखं असं एकसारखं असं लावायचं. अति जाड पण बेसन नाही लावायचं. चांगल्या सगळ्या बाजूनी सगळं असं बेसन लावायचं. आता याच्याविषयी मी छोटा पान घेते, तो आपल्याला असा उलट्या बाजूने ठेवायचा, त्याला असं लावायचं. उलट सुलट पानं करत राहायची. पानं लहान आहेत, पानं मोठी नाही आहे. मोठी पानं असते तर असं हे करायला पण छान वाटतं, पण ही पानं लहान आहेत. तर हे असं केलं ना, आता हे परत असं ठेवायचं. परत असं तुम्हाला 5 पानांचं पाहिजे किंवा 4 पानांचं पाहिजे तसं आपल्याला करायचं, तुमच्यावर आहे. अशी वडी 5 पानं किंवा 4 पानांचं, जशी पानं असतील तशी करायचं. ही 3 पानं झाली. तर हे असं ठेवते. ही माझी 4 पानं झाली. अजून छोटंसं ठेवते, कारण पानं माझी बरीच आहेत, जवळजवळ 20 पानं आहेत. हे आता एक असं ठेवते, म्हणजे माझी 5 पानं झाली. तुम्हाला 4 पानांचा पण आपल्याला एक रोल बस होतो. असं छानपैकी असं लावून घ्यायचं. अति बेसन पण लावू नका, एकसारखं लावा. आता आपल्याला ह्या बाजूने थोडं दुमडायचं आहे आणि ह्या बाजूने थोडं हे करायचं. आता हे आपल्याला असं रोल नको व्हायला म्हणून, चिटकायला पाहिजे म्हणून ह्याला पण थोडंसं असं बेसन लावायचं, म्हणजे असं चांगला फिक्स राहील. याच्या बाजूला पण लावायचं असं. आता असा घट्ट करून, असं दाबून घट्ट करून असं आपल्याला हा रोल बनवायचा आहे. हे बघा, आता मी असा सॉरी माझं हेच पडलं. आता घट्ट करून आपल्याला असा रोल बनवायचा. माझा स्टँड पडला. आता मी हे चाळणीत ठेवते. चाळणीला मी तेल लावते आणि हे सगळे चाळणीत ठेवते. हे सगळे करते. हे बघा म्हणजे आता मी ते आवड मी 4 करून घेतले असे. मी तुम्हाला एक दाखवलं आणि हे 3 करून घेतले. मी ते पाणी उकळत ठेवलंय, चांगलं तर गरम झालेलं आहे. पाणी गरम झाल्यावरच आपल्याला याच्यावर ठेवायचे. आता हे 15 ते 20 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं. आता मी याच्यावर झाकण ठेवून आता असं 15 ते 20 मिनिटं ठेवते. आता आपल्याला असं वाफ नाही जाईल असं एक झाकण ठेवायचं आहे. हे जरा उकळल्यानंतर थंड झाल्यानंतर आपण ते कापायचे असतात. चला मी तुम्हाला माझं हे करून झाल्यानंतर 20 मिनिटांनी तुम्हाला मी तळून दाखवते. मी आता वडी ही 20 मिनिटं हे केली, वाफवली, थंड करून मी हे कापले. नाही माझं आता आपण एक एक हे फ्राय करूया. एक एक मी टाकते याच्यामध्ये. थंड करूनच आपल्याला फ्राय करायचे, फ्रीजमध्ये ठेवूनच. मी फ्रीजमध्ये ठेवली 10 मिनिटं.
जवळून दाखवते असे मस्त आपल्याला कुरकुरीत असे फ्राय करायचे. जरा स्टँड हे झालंय. कुरकुरीत आपल्याला हे फ्राय करायचे. अशी लाल करायची. असे आपल्याला एक गवत असे काढायचे असे मस्त. आता बाकीची नंतर फ्राय करेल. बघा कसे वाटले म्हणजे अळूवडी. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, काय कमेंट असेल तर सांगा. चला बाय बाय.